देशामध्ये नेमकं कोणाचं सरकार येणार, एनडीए की मग इंडिया आघाडी? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुती हा नंबर 1 चा पक्ष ठरणार की मग महाविकास आघाडीचे पक्ष? या सगळ्याची उत्तरं 4 तारखेला मिळणार असली तरी आता मतदानाचा हा शेवटचा टप्पा आणि शेवटचा 1 तास शिल्लक आहे. त्यानंतर एक्झिट पोल येतील. त्या एक्झिट पोलच्या आधी नेत्यांकडून देखील आपण काही अंदाज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्या या चर्चेमध्ये सहभागी आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आणि राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार विजय सोरमारे सर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी असतील. सगळ्यांचं स्वागत. मला सगळ्यांना पहिला एकच प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे देशामध्ये इंडिया आघाडी की मग एनडीए, कोणाला किती जे काही दावे प्रतिदावे करण्यात आले होते कुठपर्यंत पोहोचलात या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकानंतर? तर सगळ्यात आधी मी केशव उपाध्ये, मी तुमच्याकडे येते. तुमचा आकडा काय? तुम्ही 400 पार म्हटलं होतं, मात्र आता देशामध्ये 7वा टप्पा हा पार पडल्यानंतर सगळ्या निवडणुका आता एक तास फक्त शिल्लक आहे मतदानासाठी. एक्झिट पोलचे आकडे येतील, मात्र नेमका तुमचा आकडा काय आहे? निखिला धन्यवाद, आकडा विचारलात. एक गोष्ट सहज स्पष्ट करतो आणि आता खरं सगळा प्रचार संपलाय, सगळ्या गोष्टी झाल्यात, मतपेटी 4 तारखेला उघडतील आणि मतमोजणी होईल. त्यामुळे उगाचच काहीतरी दावे करायचे म्हणून दावे करायला अर्थ नाही, वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. ही निवडणूक आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. जशी एक लांब 5, 6, 7 टप्प्यामध्ये झाली, तसंच दुसरं असं आहे की या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलेली निवडणूक, अशा पद्धतीची निवडणूक होती. इथं अनेक पद्धतीचे विशेषतः महाविकास आघाडी किंवा UPAकडनं बरेच आरोप प्रत्यारोप झाले. पण ही निवडणूक अशी होती की जनतेनेच ठरवलं होतं की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना बसवायचं आणि त्यासाठी ही झालेली निवडणूक आहे. आणि तुम्ही 4 तारखेला पुन्हा कदाचित आपण चर्चेला हीच सगळी मंडळी पुन्हा आपण एकत्र येऊ. मला नक्की विश्वास आहे की 4 तारखेला महाविकास आघाडीसारखे दावे सगळे फोल ठरतील आणि या ठिकाणी महायुतीचं आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी एनडीएचं घवघवीत बहुमत मिळवणारं सरकार येईल. मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. मला असं वाटतं याबद्दल अनेक राजकीय विचारवंतांना सुद्धा याबद्दल शंका उरलेली नाही. ज्यांची असेल ती काय झालं आकडा आकडे मी आमचा 400 पारचा दावा जो आहे त्या दाव्याबद्दल मला काही नाही, त्या दाव्याबद्दल मला कुठेही असं वाटत नाही की तो दावा आज बदल केला पाहिजे, कमी केला पाहिजे. कारण शेवटी ज्या पद्धतीचं 50 प्रमुखांकडून आलेला आमचा फीडबॅक, लोकांचा मिळालेला प्रतिसाद, हे सगळं लक्षात घेता आम्हाला आज हे ठाम विश्वास आहोत की ज्या दाव्याबद्दल आम्ही बोलत होतो तो तिथपर्यंत आम्ही पोहोचू. बरं, म्हणजे 400 पारचा 370 भाजप आज दावायचं आहे. बरं, शिवसेनेचे संजय शिरसाट देखील आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी थोडंसं आता सुषमा अंधारे यांच्याकडे जाते. सुषमाजी, केशवजी असं म्हणाले की जनतेनं ठरवलेला आहे. तुम्ही हा प्रचार केला होता की जनतेचा ठरलंय म्हणून, तर ठाकरे गटाचा नेमका आकडा काय? देशाचा आकडा, त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडे येऊयात. मात्र देशाचा आकडा काय? केशवजींबद्दल माझ्या मनात अपार सहानुभूती आहे. अश्वत्थाम्याची भळभळती जखम उरात घेऊन सुद्धा की निव्वळ आणि निव्वळ देवेंद्रजींच्या फोडाफोडीच्या नीतीमुळे केशव उपाध्ये असतील किंवा माधव भंडारींसारख्या अत्यंत प्रामाणिक लोकांना भरल्या ताटावरून उठावं लागलं, तरी सुद्धा पक्षाची बाजू जे त्या ताकदीनं मांडता आहे त्यांचं कौतुक आणि त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा करुणाभाव. राहिला प्रश्न निकालाचा, तर मला वाटते अवघे काही तास आता उरलेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये आपण बघू शकाल की महाराष्ट्रातल्या लोकांनी फोडाफोडीच्या राजकारणाला किती महत्त्व दिले आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा आणि लोकांना गृहीत धरण्याचा नेमका काय परिणाम होतो हे आपण फार चांगल्या पद्धतीने 4 तारखेला बघणार आहोत. मला असं वाटतं की मी आत्ता म्हणजे थोड्या काळासाठी तरी केशवजी आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षाच्या लोकांना तो आनंद घेऊ दिला पाहिजे. सो एन्जॉय दिस 3 days. देशाचा तुमचा आकडा काय? नक्की 4 तारखेला आपण कुठेतरी एकत्र भेटू, त्यावेळी पुन्हा आपण आनंद एकत्रित साजरा करू. आणि मला नक्की खात्री आहे की तुमचा एकूण जो उदारमतीचा स्वभाव आहे, तुम्ही आमच्या आनंदातही सहभागी व्हाल, हा मला नक्की खात्री आहे. सुषमाजी, मला आकडा सांगताय तुम्ही? प्रश्नच मी इथे लिहून घेते, त्यानंतर आपण सहभागी होऊया. लोकशाहीवादी आम्ही आहोत नक्कीच.
4 तारखेचे आकडे आपण नक्की टॅली करा. मी राज्यभर जेवढी फिरले, मला राज्यभर फिरल्यानंतरचा मला स्वतःचा जो माझा अंदाज आहे, मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व्यक्तिगतरित्या 15+ प्रदर्शन असेल, तर एकूण आमचं महाविकास आघाडी म्हणून 30+ प्रदर्शन असेल. जी नक्कीच. मी आता संजय शिरसाट, मी तुमच्याकडे येते. पक्ष फुटल्यानंतरची पहिली निवडणूक आणि त्यामुळे तुमच्यासाठी देखील विशेष असणार आहे. बराच उमेदवार देण्यामध्ये सुद्धा काहीसा उशीर देखील झालेला होता. तर तुमचाही काही देशाचा एक आकडा असेल, महाराष्ट्राचा एक आकडा असेल, तर तो सांगा. आमचा महाराष्ट्रामध्ये उठाव केल्यानंतरची ही पहिली निवडणूक. या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या विचाराने पुढे गेलो तर तो विचार मांडायचा, लोकांवर तो आमचा विचार त्यांच्या त्या मताला सहमती देण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते आम्ही करायला केलेले आहेत. मला वाटतं महायुतीचं जे काही वादळ महाराष्ट्रात होतं त्यानुसार किंवा आम्ही केलेला प्रचार, आम्ही लोकांची घेतलेला कौल या माध्यमातून आम्हाला वाटतं की आम्ही 40च्या पार तर नक्की जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये. वैयक्तिक जर सांगितलं तर शिवसेनेला 13 जागा ह्या नक्की मिळणार आहेत. देशातील राजकारणाचा जर आपण एकंदरीत जर सर्व पाहिलं, जर जो 400 पारचा नारा भाजपने दिलेला आहे त्या आकड्याजवळ निश्चित पोहोचण्याचा प्रयत्न मला वाटतं एकंदरीत झालेल्या मतदानावरून दिसून होतोय. म्हणून निश्चित महायुतीची सत्ता ही देशामध्ये नक्की येईल, याबद्दल दुमत नाही. म्हणजे शिरसाट, तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेला 13 जागा महाराष्ट्रामध्ये मिळतील, 2 कोणत्या जातील त्यासाठी मी येते तुमच्याकडे. मात्र आपण थेट जाऊयात अमोल मिटकर यांच्याकडे. नक्कीच. अमोल मिटकरीजी, तुमचा काय अंदाज आहे, देशात काय आकडा असणार आहे आणि महाराष्ट्रात काय आकडा असणार आहे? आजच्या चर्चेमध्ये मला असं वाटते फार मोठे राजकीय विचारवंत आपण बोलावलेत आणि त्या राजकीय विचारवंताचं एकूण जर तुम्ही काही लोकांचं ऐकलं तर ते फारच म्हणजे वेगळे वेगळे अर्थ लावत आहेत. मी तितकासा नक्कीच मोठा नाही की त्यांच्या एवढा काही हे करेल, पण मात्र एक नक्की सांगतो, महायुतीमध्ये आदरणीय अजितदादा सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्राने जो कौल दिला आहे, म्हणजे सहानुभूतीची लाट आहे, मग ते सहानुभूतीच्या लाटेचं मतात रूपांतर झालंय का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. सहानुभूतीची लाट कितपत यशस्वी ठरली हेही 4 तारखेला दिसेल. म्हणून 4 तारखेपर्यंत धीर नक्कीच धरावा धरणाऱ्यांनी. पण तुम्हाला मी एवढं सांगतो की ज्या 5 जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही लढलो, त्याच्यामध्ये शिरूर, बारामती, त्याच्यानंतर रायगड, धाराशिव आणि 5वी मित्रपक्ष रासपची जागा, ह्या सर्व जागेवर आम्हाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्रामध्ये महायुती ही 40+ असणार, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि राहिला प्रश्न केंद्राचा, केंद्रात किती जागा येतील, तर स्पष्ट बहुमत आमच्या एनडीए आघाडीला त्या ठिकाणी, म्हणजे एनडीए आघाडीला त्या ठिकाणी मिळणार. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनता यावेळेस डेव्हलपमेंट म्हणजे भावनिकतेच्या मुद्द्यावर अनेक लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. काही लोक रडली, काही लोकांनी नाटकं केली, काही लोकांनी सोंगढोंग केली, काही लोक मोठ्या मोठ्यात ओरडली. त्याचा कुठलाही परिणाम मतदारांवर झाला नाही. मतदारांनी आपला कौल मतपेटीमध्ये बंद केलाय आणि 4 तारखेला मात्र तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा महायुतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसेल असा मला विश्वास आहे. अमोलजी, म्हणजे तुम्ही सहानुभूतीची लाट होती हे तरी कबूल केलं. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. मात्र इंडिया आघाडीची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे, आपण थेट तिथे आधी जाऊया. बीजेपी और उनके साथी लोग खास करके एग्जिट पोल पे बहुत वो लोग चर्चा करेंगे और इसीलिए लोगों में कंफ्यूजन नहीं होना और वो जो नैरेटिव देने की कोशिश कर रहे हैं उसको हमने सच्चाई इस देश के लोगों को बताना चाहते हैं. इंडिया गठबंधन कम से कम 295 सीटें प्लस 295 से ज़्यादा आएंगे, कम तो नहीं आएंगे. ये हमने आकलन किया कि सभी हमारे नेताओं से पूछने के बाद ये एक आंकड़ा हमारे पास मिला है और इस आंकड़े में कोई बदलाव नहीं है. ये एक जनता की सर्वे है, हमारा सर्वे नहीं है. जो जनता ने
सीधा हमारे को कहा है और हमारे नेताओं को जो इंफॉर्मेशन दिया है, ये इंफॉर्मेशन पहुंचाया है, उस आधार पर ये हमने आज आप लोगों को बता रहे हैं। सरकारी सर्वे तो होते हैं क्योंकि उनके पास बहुत से आंकड़े बनाने का, बिगाड़ने का ये पहले से भी है, और उनके चंद जो मीडिया के दोस्त हैं उसको हाई फाई करके वो भी लोग बताते हैं। इसीलिए हम आपको सत्य बताना, रियलिटी बताना, जनता का क्या मन है, जनता जो कहती है वो हम आपके सामने रख रहे हैं। और पूरे ऑल पार्टीज का एक दूसरा भी एक इंस्ट्रक्शन है कि हर कैडर को इसके बारे में बताना, सिर्फ इसके लिए नहीं, जो पहले महीने कहा इलेक्शन में किस ढंग से आखिरी तक बैठना, सी फॉर्म लेना और दूसरे जो फॉर्मेलिटीज है वो कंप्लीट होने तक कोई काउंटिंग हॉल से बाहर नहीं निकलना चाहिए टिल ही गेट्स सर्टिफिकेट। ये हमारे जो भी इंस्ट्रक्शंस थे हमने दिए हैं और सभी लोग एक मत से इसको स्वीकार किए हैं। इसलिए मैं आपका धन्यवाद करता हूं, क्योंकि हमने इतनी कोशिश इकट्ठा होके हमने की है और ये इकट्ठा होने के वजह से आज ये फिगर आपके सामने हम रख रहे हैं। और दूसरा इलेक्शन कमीशन के पास भी हम जाएंगे, हम बताएंगे, क्योंकि पहले बैलेट पेपर चंद जगह बाद में गिनते थे, उसमें भी गड़बड़ी हो सकती थी और दूसरे चीजों में भी गड़बड़ी हो सकती थी। इसीलिए हम इलेक्शन कमीशन के पास जाके हमारे गठबंधन के लीडर उनको जो कुछ भी हमारे शिकायतें हैं उनके सामने रखेंगे और उनको करेक्शन करके, जो मॉडिफिकेशन करके जो ऑर्डर निकालना है हर डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट को भेजना है या रिटर्निंग ऑफिसर को वो भेजे, जल्द से जल्द ये काम करे। कल हमने समय मांगा है और टुमारो, कल बोले तो टुमारो, तो समय मांगा है, इसीलिए वो समय आते ही हम सब लोग मिलके उनसे ये प्रार्थना करेंगे कि भाई जो जो चीजें हमने अपने मेमोरेंडम में बताए हैं उसका रैटिफाई करो। यही चीज आज अब तक हमारा हुआ। मैं सबको धन्यवाद देता हूं जो हमारे तर खरगेंनी म्हटलं इलेक्शन कमिशनकडे वेळ मागितलेला आहे। इंडिया आघाडीच्या 295हून अधिक जागा येतील। केशवजी, असे 24 तास मी आता पाहत होतो, 24 तास जे आपला निर्णय कायम ठेवू शकत नाहीत। 24 तासापूर्वी काँग्रेसने निर्णय घेतला होता एक्झिट पोलवर बंदी घालण्याचा, न जाण्याचा, आणि खरं म्हणजे हे लोकशाही विरोधी आहे। मला वाटतं चोरमरे साहेब त्यावरती टीका करतील काँग्रेसची, आशा आहे मला, कारण ते फार लोकशाही प्रेमी आहेत। खरं म्हणजे जो काही एक्झिट पोल येईल तो काही शेवटी जो येतो तो येतो, तो काही खरा नसतो, म्हणजे शेवटी तुमच्या पद्धतीने अभ्यास केलेला असतो। पण त्या चर्चेला जायचं आणि अशा प्रकारे निर्णय 24 तासापूर्वी काँग्रेसने घेतला होता आणि मला आता कळतं तो उठवला। जी काँग्रेस पार्टी 24 तास एका निर्णय ठाम राहू शकत नाही, ती पार्टी 295 काय जागा जिकडे दावा करते, त्याचं लॉजिकल काय, त्याच्या मागे कशाच्या आधारावर जागा येणार, ह्याचं कशाचं काही नाही। कारण शेवटी असं आहे की मगाशी ताई आमच्या बोलले की 4 तारखेला आनंद लुटायचा आहे, कदाचित त्यांनाही तो आनंद लुटू दिला पाहिजे, कारण जमिनीवरचं वारं जे आहे, जमिनीवरची वस्तुस्थिती जी आहे ती खूप वेगळी आहे। आणि त्याच्यामुळे त्या आधारावर आम्ही सांगतोय की या ठिकाणी एनडीएचं, भारतीय जनता पार्टीचं, महाराष्ट्रात महायुतीचं, या सर्व घटक पक्षांचं असलेलं हे सरकार येणार, याच्याबद्दल जनतेच्याही मनात शंका नाही। मला ह्याच्यासाठी चोरमारे सरांकडे जायचे। कशाबद्दल म्हणजे केशव उपाध्यायांनी जो म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ग्राउंड लेवल पर्यंत परिस्थिती वेगळी आहे, मात्र विरोधी ती वेगळ्या पद्धतीने मांडतायत आणि आता जे काही 295+ आकडा दिलाय हे दिवास्वप्न आहे। ठीक आहे, दोन गोष्टी, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मुद्दा मांडला की काँग्रेसनं जो एक्झिट पोल नंतरच्या चर्चेवर बहिष्काराचा निर्णय घेतला तो उठवला। खरं तर मलाही आश्चर्य वाटलं तर काँग्रेसनं असा अनाकलनीय निर्णय का घेतला पहिल्यांदा, अर्थात त्यांनी तो उठवला आहे, ही चांगली गोष्ट झाली। दुसरी गोष्ट, खरगे यांनी केलेला दावा आणि केशव उपाध्यायांनी भारतीय जनता पक्ष करीत असलेला दावा
या दाव्यात मोठं अंतर आहे आणि ते असणं स्वाभाविक आहे. आपण मुळात एक गोष्ट आता आणखी एक लक्षात घ्यायला की आपण एक्झिट पोलवर बोलतोय, आपण एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर जमलोय. एक्झिट पोल नंतर जे आकडे समोर येतील अर्थात ते बघून ज्यांच्या बाजूनं कौल असेल त्यांनी हुरळून जाण्याचं काम नाही आणि कारण नाही, आणि जे पिछाडीवर असतील त्यांनी निराश होण्याचं कारण नाही, कारण 4 तारखेला खरं वस्तुस्थिती आपल्या समोर येणार आहे. पण तरी सुद्धा एक्झिट पोलच्या माध्यमातून काही एक आपल्याला अंदाज येणार आहे. आणि माझा असा अंदाज आहे की गेल्या वर्षी किंवा 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सरकार दिल्लीत कोणतं येणार हे निश्चित झालं होतं, तसं यावेळी होणार नाही. निकाल लागल्यानंतर सरकार सत्तेवर कोणतं येईल हे याची आपल्याला 8 ते 10 दिवस पुढची वाट बघावी लागणार आहे. अशी परिस्थिती दिल्लीत निर्माण होईल असं मला वाटतं. तुम्हाला असं वाटतं जोडतोड की सरकार येईल असं? मला सुषमा अंधारेंकडे जायचंय. सुषमा अंधारे, 295 प्लस खरगे म्हणाले, वाटतं तुम्हाला हा विश्वास इंडिया आघाडीला 295 प्लस? निश्चितपणे हा विश्वास वाटतो ताई, आणि त्याच्या सोबतच ना त्याला 2-3 कारणं आहेत. आपण मगाशी काहीतरी सहानुभूतीचा मुद्दा वगैरे सांगत होतात. मला वाटतं सहानुभूतीपेक्षा सुद्धा लोकांच्या मनात चीड प्रचंड आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा लोकांना परत राग आलाय, त्यांना गृहीत धरणं आवडलेलं नाही. आणि त्याला म्हणजे महाराष्ट्रातलं जर विचाराल ना तर त्याला अजून एक कारण आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये ना महायुतीचे जे घटक पक्ष होते यांनी एकमेकांचं काम म्हणजे ज्या प्रामाणिकपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ताकदीने एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जी जीवतोड मेहनत घेतलेली आहे तशी मेहनत महायुतीतल्या घटक पक्षांची दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की बारणे साहेब असतील तर बारणे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की अजयदादाच्या लोकांनी आमचं काही काम केलेलं नाहीये. अशीच काहीशी परिस्थिती इतरही मतदारसंघांमधली आहे. सो हे जे वेगवेगळ्या मतदारसंघांमधले जे किंवा आता लातूर असेल तर लातूरमधले तिकडचे रमेशप्पा कराड हे लातूरच्या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात अजिबातच उतरलेले नव्हते. आणि या फॅक्ट आपल्याला ग्राउंडचे कुणी लोक सांगू शकतील. तर मला असं वाटतं की स्वतः भाजपच्या लोकांना सुद्धा ही फोडाफोडी पटलेली नाहीये. त्यामुळे खरगे साहेब जो विश्वास व्यक्त करतात हा विश्वास मी तुमच्याकडे येते, तुम्हाला बोलायचं यावर. पण मला नक्की सुषमाजी यासाठी आधी मी अमोल मिटकरींकडे जाते. अमोल मिटकरी, पटतंय तुम्हाला सुषमा अंधारे म्हणता येते आणि त्यावरून त्यांचा खरगेंचा दावा आहे की 295 प्लस? आज खरं तर काँग्रेसचं कोणीतरी प्रवक्ता चर्चेला असणं अपेक्षित होतं, पण ते प्रवक्ते का आले नाहीत हे मला कळलं नाही. हा एक भाग. आता खरगे साहेबांची प्रेस मी ऐकली. शेवटी त्यांना अपेक्षा ठेवणं काही म्हणजे वेगळं आहे असं वाटत नाही. त्यांनाही वाटतं की आता वडेट्टीवार साहेब म्हणतात 350 प्लस, खरगे साहेब म्हणतात 295. आता त्यांचा जो इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री पदाचा चेहरा आहे, मग एक बातमी होती की उद्धवजी प्रधानमंत्री असू शकतात, नंतर एक बातमी आली का खरगे साहेब असू शकतात. म्हणजे त्यांचाच कुठं जसा ताळाला मेळ केंद्रात दिसत नाही आहे तसं महाराष्ट्रात सुद्धा आता कोणीतरी असं, मग तुम्ही बोलताना म्हटलं की मी हे कबूल केलंय की सहानुभूतीची लाट होती. माझं वाक्य परत ऐका, वाटल्यास ते काढून बघा. सहानुभूतीची लाट होती, पण जनतेचं ते सहानुभूती जनतेला पटलेली नाही. त्याचं मतात किती परिवर्तन झालंय हे 4 तारखेला दिसेल. भावनिक मुद्द्याला धरून महायुतीच्या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी, काही लोकांनी ते निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही जनता भाळलेली नाही. आणि कोणी काय बोलतो हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. मात्र एक तुम्हाला नक्की सांगतो की महायुतीच्या घटक पक्षावर जो आरोप होतोय की भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, या सर्वांनी एकामेकाशी यांचा समन्वय नव्हता. हे 4 तारखेला दिसेल ना आपल्याला. बारामतीचा निकाल येऊ द्या, अजून आता बाराणेंचा उल्लेख झाला मावळ लोकसभेचा, असे अनेक उदाहरणं पण तुम्हाला मी सांगतो की त्या ठिकाणी जरी काही मतभेद असतील पण काम हे नक्की झालंय. बारणेचा विजय त्या ठिकाणी नक्कीच आहे, पण ज्या लोक आता अशा पद्धतीच्या टीका टिप्पण्या करतात त्यांच्यात तरी समन्वय होता का? त्याच्यामध्ये पण 2-2, 3-3 गटतट होते. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. खरगे साहेबांना 2 दिवस वाट पाहू द्या, नंतर यावर स्टेटमेंट देणं उचित राहील. काँग्रेसच्या लोकांनी यात सहभागी होणं अपेक्षित होतं. महायुतीने महायुतीचा धर्म पाडला. मी तुम्हाला सांगतो, बारामतीमध्ये खडकवासला किंवा पुणे शहर भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी काम केलंय. आता असं असतं की छोट्या प्रत्येक ठिकाणी थोड्या बहुत मागं पुढे काही गोष्टी होतात, पण त्याचा पण इश्यू करून बघा याच्यामध्ये हे दाखवण्याचा तो केविलवाडा प्रयत्न आहे. केशवजी, अगदी थोडक्यात अगदी जर खरंच एकसंधपणे लढण्याचा जर मुद्दा चर्चा करायचा असेल तर पहिली सुरुवात करावं लागेल सांगलीच्या जागेपासून. शिवसेनेने न विचारता, उद्धव उभाठानी न विचारता काँग्रेसला उमेदवार जाहीर करून टाकला.
भिवंडीमध्ये काँग्रेसला न विचारता उमेदवार जाहीर करून टाकला. आजही रोज काय सुरू आहे सांगलीमध्ये काँग्रेस आणि उबाठामध्ये ते आपण सगळे जगजाहीर आहे. किती आणि सभा नाशिकमध्ये उद्धव सुद्धा ठाकरेंनी किती सभा घेतल्या इतर उमेदवारांसाठी? नाही घेतल्या. यावर मी सांगू शकतो माननीय देवेंद्रजी असतील, माननीय मोदीजी असतील, यांनी इतर मित्रपक्षांसाठी सभा घेतल्याचं. त्यामुळे एकसंधपणे लढण्याचाच मुद्दा असतील तर खूप गोष्टी महाराष्ट्रात जिल्ह्या लोकसभेच्या काढता येतील. महाविकास आघाडीमध्ये कसे मतभेद होते ते काढता येतील. पण खरंय आता पुन्हा एकदा सगळ्या शेवटी त्याच्यावरती आपण येतो की 4 तारखेपर्यंत ज्यांना आनंद घ्यायचा तो घेऊ द्या आणि 4 तारखेला नक्की खात्री आहे तर आमच्या आनंदात सहभागी व्हायला येणार आहे. शरद पवार गटाचे मेहबूब शेख देखील यामध्ये सहभागी झालेत. मेहबूब शेख, मला तुमचा देशाचा आणि महाराष्ट्रामधला आकडा हवाय. असं आहे की ही का निवडणूक घेतली नाही एवढंच सांगा तुम्ही. ही निवडणूक मोदी साहेबांनी गडकरींच्यासाठी एखादी सभा का घेतली नाही एवढंच सांगा, बाकीचं नंतर बघू. नागपूरला सभा झाली ताई. असं आहे की गडकरींच्यासाठी मोदी का झाली, सभा झाली, घेतली? झाली. एवढंच सांगा, बाकीचं नंतर बघू. ही निवडणूक एक वेगळी निवडणूक झाली. काय 2014च्या तुलनेत ज्या पद्धतीनं मोदी साहेबाला सहानुभूती होती तर ह्या वेळेला त्यांच्या विरोधात एक मोठी लाट पाहायला मिळाली. जे फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये केलं, पक्ष आत्तापर्यंत फोडले गेले पण ह्या वेळेला पक्ष चोरले गेले, हे सर्वसामान्य माणसाला पटलं नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या मालाला नसलेला भाव हे मुद्दे प्राकर्षानं त्या ठिकाणी प्रचारामध्ये जाणवले. दमदाटीचा वापर केला गेला. प्रचंड पैसा, म्हणजे काही व्हिडिओ तर असे होते की बूथवर मतदानाच्या दिवशी पैशाचं वाटप केलं गेलं. सत्तेचा वापर एवढा झाला की मेहबूब शेख, मात्र हे फक्त आरोप होते. नाही आरोप नाही, व्हिडिओ आहेत निखिलाताई, ते व्हिडिओ आहेत. अजून मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो. म्हणजे एक पीडीसी बँकेची एक शाखा 12-1 वाजेपर्यंत चालू आहे. त्या सगळ्याचा मला फक्त आणि- तुमचा आकडा हवाय की त्यामुळे देशातला आकडा आणि ते सांगतो मी राज्यातला आकडा तुम्हाला. बदलला असं वाटतं. आम्ही राज्यात लढणारे पार्टी आहे. आमचं देशात आम्ही फार ठिकाणी लढत नाही. लक्षद्वीपला एक लढतो, एक हरियाणात जागा लढतोय आणि महाराष्ट्रात आम्ही 10 जागा लढतोय. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो या 10 जागेपैकी 9 जागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जागा निवडून येतील. एखादी जागा कमी फरकाने जाईल. आणि याला मूळ कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जो वोटर आहे, ज्यानं भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, तो वोटर आज शांत बसलेला दिसला. आता केशव उपाध्याय साहेब आहेत, ह्यांना आणि माधव भंडारी साहेबांना मी लहानपणीपासून बघतो. एवढ्या त्वेषानं माधव भंडारी साहेब आणि केशव उपाध्याय साहेब बाजू मांडायचे. आज त्यांच्या बोलण्यात पण तेवढे पोटतिडकी जे इथून ते बोलायचे आता ते नाहीये. याचा कारण असं आहे की ज्या लोकांच्यावर ह्यांनी आयुष्यभर आरोप केले, ज्या लोकांना टार्गेट केलं, ज्या लोकांच्यावर आरोप झाले, जे लोक दोषी होते, त्या सगळ्या लोकांना आज डोक्यावर भारतीय जनता पार्टीने बसवलंय. हे मूळ भाजपलाच पटलेलं नाही. सामान्य माणसाचा नंतरचा भाग आहे. मूळ भारतीय जनता पार्टीलाच हे पटलेलं नाही. त्यामुळं आता निवडणुकीचे निकाल, ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतलेली आहे आणि 100% तुम्हाला खात्रीनं सांगतो महाविकास आघाडीचे 32-35 जागेच्या पुढे जागा ह्या महाविकास आघाडीची. ठीक आहे, केशवजी बोला. मला खरंच ताई असतील काय मेहबूबजी असतील आमच्याबद्दल सद्भावना व्यक्त करतात तर मी आभारी आहे. पण मुळामध्ये असं आहे की त्याच त्वेषामध्ये, ज्या त्वेषामध्ये तुम्हाला पाहिलंय त्याच त्वेषामध्ये भूमिका आजही मी ती भाजपची नक्की. कारण भारतीय जनता पार्टीची भूमिका मुळात कार्यकर्ता म्हणून भूमिका ही असते की आम्ही राष्ट्रप्रथम हे मानतो आणि त्यामुळे पद कुणाला मिळतं हा विषयच नसतो आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही आजही आनंदात, माधव असतील, मी असतील, आम्ही सगळेजण त्याच भूमिकेत मांडतो. तो विषय नाही. प्रश्न असा आहे की आतापर्यंत शरद पवार गटाला आतापर्यंत हायस्ट जागा किती मिळाल्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये? 8. ते कधी 2 डिजिट झालेले नाहीत. आता लढतायतच 9 जागा. त्यामुळे ते 9 जागा जिंकण्यात दावा ते करतायत. त्यामुळे खरंच आपण मला असं वाटतं की आपण येऊ त्या मुद्द्यांवर. मला संजय शिरसाट यांच्याकडे जायचंय. संजय शिरसाट, तुम्हाला असं वाटतं की मशाल किंवा तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं, सहानुभूतीच्या लाटेचा फायदा ठाकरे आणि यांना होईल, की मग 2 पक्ष एकत्र, म्हणजे अजित पवार आहेत, शिंदे आहेत, भाजप एकत्र महायुती असल्यामुळे त्याचा फायदा महायुतीला होतोय? बघा, महायुती ही एकत्रपणे लढली हे सुरसुरत आहे, सर्वांना माहिती आहे. परंतु आता तुम्ही जर चर्चेत जरी पाहिलं ना, त्यांचा आजही रडायचा कार्यक्रम हा सुरूच आहे. तुम्हाला तुमच्या पक्षाने ज्या काही आघाडी म्हणून जे काही निवडणूक लढवल्या त्याच्याबद्दल बोला ना. तेच रडगाणं चालू आहे. मग यांनी असं का नाही केलं, त्यांनी तसं का नाही केलं, आणि मग इकडं त्यांच्या इथं असा विरोध झाला. अरे ते आमचा विषय आहे. आम्ही निवडणूक लढवताना कशा लढल्यात, कशा आम्ही जिंकणार आहोत हे आमचं गणित आमच्याकडे आहे ना. परंतु आपला असलेली आघाडी
त्यांच्यामध्ये सगळी बिघाडी होतीच होती. तुम्ही जर पाहिलं विदर्भाचे काही नेते मराठवाड्यामध्ये साथ देत नव्हते, मराठवाड्यातले लोक काही इकडे तिकडे साथ देत नव्हते. हे सगळे नेते जे आहेत ना ते आपापले आपसामध्ये फक्त भांडत होते आणि यांचा रडायचा कार्यक्रम चालूच आहे. आम्हाला सहानुभूती आहे, आमचा पक्ष फोडला, आता लोक जनता पाहून घेईल. अरे तुम्ही जे काही केलं, तुम्ही जे काही पेरलं तेच उगवणार आहे ना. बरं, तुमच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणत असाल की सगळं आमचं खरं, या पद्धतीने जे काही तुमची हुकुमशाही चालू होती ना त्याला आता कुठेतरी छेद पडलेला आहे. आणि म्हणून आता ही निवडणूक ज्या मुद्द्यावर लढायला पाहिजे होती त्या मुद्द्यावर न लढता पक्ष फोडला, असं केलं, भाजपने तसं केलं, ह्या सगळ्या गोष्टीवरच निवडणूक लढवली गेली. आताही तुम्ही पाहाल तर आताही त्यांची चर्चा काय चालू आहे की तिथं पैशाचं वाटप झालं, मग आता आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार होतो, आम्ही असं केलं. तुम्ही निवडणूक लढलेच नाही, तुम्ही फक्त रडले आणि रडले. याच्यातला फरक आता ते लोक तुम्हाला दाखवतील. म्हणून ही येणारी जे काही आता पहा, वाटतं पहा, 4 तारीख काही दूर नाहीये. नक्कीच नक्कीच. हाच प्रश्न सुषमा अंधारे मी तुम्हाला विचारते, तुमच्या मते मशाल गावागावात सर्व मतदारांपर्यंत पोहोचलेली आहे का आणि त्याचा परिणाम निकालावर दिसेल का? चिन्ह पोचलं की नाही यावर आम्ही आमचा एक अंतर्गत सर्वे घेतलेला होता आणि हा सर्वे काही सामाजिक संस्थांनी केला होता. साधारण आचारसंहितेची घोषणा झाली त्याच्या 4 दिवसानंतर आम्हाला जी माहिती मिळाली त्यामध्ये आमचं चिन्ह बऱ्यापैकी पोचलं नव्हतं लोकांपर्यंत. आणि मग आम्ही आचारसंहितेच्या त्या पूर्ण काळामध्ये म्हणजे निवडणुकीचा पहिला अर्ज भरायच्या साधारणतः मला वाटतं काहीतरी 15 दिवस आधीपासून एक मोठं कॅम्पेनिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालं की आपलं चिन्ह प्रत्येक ठिकाणी पोहोचलं पाहिजे. त्यात निवडणूक आयोगाने आणि सगळ्याच स्वायत्त यंत्रणांनी आमच्यासोबत जेवढं वाईट करायचं होतं तेवढं केलं होतं. ऐन वेळेला मशालीचा जो आकार होता, जो आधी दाखवला गेला होता, त्याच्यापेक्षा वेगळा आकार होता. अर्थात हे सगळे काही कारण मी अजिबात सांगत नाहीये. आपण मला एक सरळ प्रश्न विचारलाय की चिन्ह पोचलं होतं का, तर चिन्ह आधी पोहोचलं नव्हतं, मात्र नंतर जी मेहनत आम्ही घेतली होती 12-15 दिवसामध्ये त्यामध्ये तुतारी असेल किंवा मशाल असेल ही नवीन चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. बर, नक्कीच. मी मुद्दा पुढे नेण्याच्या आधी मला चोरमारे सर तुमच्याकडे यायचंय. खरंच मोदींविषयी किंवा बीजेपी विषयी एवढा असंतोष आहे का की खरगे जे म्हणाले 295+ या जागा तशा येऊ शकतात? मोदी गॅरंटी चालली की नाही चालली, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात 10 वर्षातला मोदींचा कारभार आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेबाबतचा सगळा आनंद यामुळं त्या संदर्भात एक खालपासून अगदी असंतोष हा मोठ्या प्रमाणावर होताच आणि तो आपल्याला प्रत्यक्षात 4 तारखेला मतपेटीतून दिसेल. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायला पाहिजे, तर त्यांनी मोदी म्हणजे हा फॅक्टर अख्ख्या निवडणुकीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाकवला. म्हणजे मोदी, मटण, मच्छी, मंगळसूत्र, मुसलमान, मुजरा हे त्यांच्या मच्या बाराखडीतले सगळे विषय आहेत. म्हणजे यावर मोदींनी सगळा प्रचार केला. भारतीय जनता पक्षानं जो काही त्यांचा जो मॅनिफेस्टो होता त्यावर मोदी न बोलता ते काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवर बोलत राहिले की हा मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो आहे वगैरे. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी सातत्यानं पहिला टप्पा झाल्यानंतर जो त्यातनं एक अंदाज आला मतांचा, एकूण जनमानसाचा, त्यानंतर ही निवडणूक पूर्णपणे धार्मिक ध्रुवीकरणाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे अगदी कन्याकुमारीला जाऊन तिथं ध्यानस्थ बसण्यापर्यंत हा सगळा तो एक प्रयत्न होता. आणि निवडणूक आयोग हे आतापर्यंत आपलं माहिती आहे गेल्या 7-8-10 वर्षात म्हणजे केंद्र सरकारची जे यंत्रणा बनलेली आहे, ज्याप्रमाणे या सगळ्या केंद्रीय यंत्रणा ईडी, सीबीआय सारख्या आहेत, तशी निवडणूक आयोग ही त्याच्यापेक्षा अगदी निष्ठावंत अशी यंत्रणा आहे. आणि त्यामुळे ती यंत्रणा अशा कोणत्याही गोष्टींना भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडून काही प्रचाराच्या पातळीवर आचारसंहितेच्या पलीकडे जाऊन गोष्टी करतात त्याला रोखण्याचा प्रयत्न कधीच ही यंत्रणा करत नाही आणि त्याचा फायदा हे लोक घेतात. त्यामुळं मुळात तुम्ही
2014 सालापासूनचं, म्हणजे तुम्ही 2019चा मुद्दा बोलला का, 2014 पासूनचं बोला. 15 लाख खात्यात लोकांच्या गेले का नाही गेले? तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, ते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं का नाही? तुम्ही दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले का नाही? हे महागाई कमी करणार होता, ही महागाई कमी केली का नाही? हे लोकांच्या जगण्या मरण्याची हे मुद्दे होते. या मुद्द्यांच्या संदर्भात तुम्ही काय केलं याच्या संदर्भात प्रचारात कुणीही बोललं नाही, हा मला वाटतं मुद्दा आहे. उत्तर मी देतोच, पण मला माझा एक प्रश्न, माझा एक विनंती आहे. चोरमडे साहेबांना ते काय आज मोदी जाऊन बसले होते ध्यान करायला, ते फारच लागलं, लगेच त्यात ते बोलून दाखवलं. ते लागले तर नाही, फॅक्ट आहे. मला प्रश्न असं आहे ना, ठीक आहे, तुम्ही मला सांगा, लंडनमध्ये जाऊन उद्धव ठाकरे मौज मजा करणं निवडणुकीनंतर, आणि ज्याच्या नावाने आपण आरडाओरड करतो त्या अडाणी अंबानीच्या लग्नामध्ये जाऊन आता त्या उद्धव ठाकरे गेलेत तिकडे प्री वेडिंग मध्ये, ते चांगलं का ध्यान करणं चांगलं? तुम्हाला काय योग्य वाटतं? ज्यांच्या नावाने शंका करतो आपण, उद्धव ठाकरे ज्यांच्या नावाने, माझा प्रश्न माझा काही आक्षेप नाहीये, माझा काही उत्तर नसेल नका देऊ. माझा प्रश्न एवढाच आहे की निवडणुकीच्या नंतरनं, आणि सगळ्यांसाठी आहे, निवडणुकीच्या झाल्यानंतरनं लंडनमध्ये जाऊन मौज मजा करणं, किंवा ज्यांच्या नावाने आपण शंख कायम करत असतो त्या अडाणी अंबानीच्या प्री वेडिंग जाऊन उद्धव ठाकरे साहेब जाऊन तिथं आहेत तिथे, ते करणं चांगलं का ध्यान साधा आपलं जाऊन ध्यान करणं चांगलं? एवढाच माझा प्रश्न आहे, तुम्हाला नका उत्तर देऊ. माझा मुद्दा माझा ध्यान करणं, आक्षेप ध्यान करण्याला नाही, आक्षेप ध्यान करण्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचार संपल्यानंतर थेट प्रचार करण्याचा आहे. आणि हे मोदींच्याकडून सलग दुसऱ्यांदा आक्षेप काय मला सांगा, मला सांगा. त्यामुळे मला वाटतं आणि ध्यान आणि ध्यान आक्षेप असणार आहे, मला माहिती आहे. ध्यान केशवजी मला आक्षेप करण्याचा आहे नाही, मुद्दा 6 बाजूनं 6 कॅमेरे लावून ध्यान करण्याचं आहे. ध्यान हे काही कॅमेरा लावून केलं जात नाही. माहिती तुम्ही बघितलं, तुम्ही होता तिथे, कॅमेरे 6 का 7 तुम्ही होतात तिथे, दिसतात नाही, ऐक्यू माहिती बोलायचं नाही. दिसतात ना. प्रॉब्लेम असा आहे की तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक जो कधी काही आगरले किंवा अजून लिहित असाल, तो अशी माहिती बोलतो चॅनलवरती, दिसतात ऐक्यू माहितीवरती, असं शोभत नाही. हे चित्र समोर आलेलं आहे, तुम्ही बघितलं सांगा मग फॅक्च्युअल तुम्ही मला ऑथेंटिक माहिती द्या, तुम्ही ऑथेंटिक, तुम्ही जबाबदार सांगा, ऑथेंटिक तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात, तुम्ही मी सांगतो तुम्हाला, म्हणून मुळात तुम्हाला ध्यानाला आक्षेप का? एवढी हिंदुस्तान आक्षेप ध्यानाला नाही, ध्यानाच्या माध्यमातून निवडणूक लंडन मध्ये जाऊन मौज मजा करणं उद्धव ठाकरेंनी त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाही, प्रचार करण्याला आहे, आक्षेप ध्यानाला नाही. सुषमाताई, हा, मला म्हणजे केशवजी जे काही बोलतायत मुद्रा आणि या सगळ्यांच्या संबंधाने, मला फक्त त्यांना एवढंच सांगायचंय, वाया सुरत गुवाहाटीला लोकांचा विश्वासघात करून अंधाऱ्या रात्री पळून जाण्यापेक्षा, किंवा कुठेतरी कॅसिनोमध्ये जाऊन पैसे उधळण्यापेक्षा, किंवा प्रज्वल रेवन्नासारखा माणूस ज्याचे 3000पेक्षा अधिक सेक्स क्लिप व्हायरल झाला होतात आणि त्यालाच सरकार जर्मनी बाहेर काढून देतं, ह्या असले सगळे उद्योग करण्यापेक्षा, आणि ध्यान करण्याला नाही पण ध्यानाची जाहिरात करण्यापेक्षा, म्हणजे आपल्याकडे जाहिरात आणि कॅमेरा जीवी फार चालतं, यापेक्षा आपल्या कुटुंबाला वेळ देणं केव्हाही चांगलंच नाही का? बरोबर आहे ना. म्हणून ज्यांच्यावर आयुष्यभर आरडाओरड करतो त्या काय अडाणी अंबानींच्या सोबत इतकं छानपैकी जाऊन का इथं महाराष्ट्र दुष्काळी दौरे केले नाहीत? मग मला सांगा बरं, एवढं त्यांना महाराष्ट्रातली जनतेची काळजी सो कॉल दाखवत असतात ते, पण ज्या दिवशी निवडणूक संपली, आमचे थंड हवेच्या ठिकाणी रवाना, त्यानंतर काही सुचली नाही. म्हणजे मुळात 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना ते कितव्या मंत्रालयात गेले हा संशोधनाचा विषय, आज त्याबद्दल जायचं नाहीये. आणि आज आपण त्याबद्दल, मी ताई तुम्हाला त्याबद्दल काही बोलणार नाही, त्या सगळ्या विषयाबद्दल 2.5 वर्षाच्या कारभाराची लक्तरं भरपूर काढू शकतो मी त्यांच्या, पण मला ती काढायची नाहीत आज. फक्त माझा आक्षेप एवढाच आहे की ढोंगीपणाला आक्षेप. संजय शिरसाट, केशवजी शांतपणे, यांना कसं आहे, काढायची थोडी सवय लागलेली. आता जर यांना जर आता उत्तर द्यायला बसलो ना, तर ही चर्चा दुसरीकडे जाईल. काय माहितीये का, कोणी कशावर बोलावं, आपले थोडस कसं माहितीये का, आपण कोणत्या लेवलला आहोत, आपण कुठं टीका केली पाहिजे, याच्यावर थोडस कसं थोडं तारतम्य राखलं पाहिजे. ज्या गोष्टीबद्दल जर काढायला बसलो ना, जसे म्हणले ते उपाध्याय जसे म्हणले ना, आम्ही जर काढायला बसलो ना, तर तुमची ते ध्यान साधण्याबद्दलच तुमची आस्था तर नाहीच नाही. तुम्हाला देवदेवतांचं तर काही घेणं देणंच नाही. कारण की त्याच्यावर मग आता जर मी टीका करायला लागलो तर ते मला वाटतं ही चर्चा भटकेल, म्हणून आता मी त्याच्यावर बोलत नाही. मोदी साहेबांनी केलं तर त्याला लागलेल्या कॅमेराबद्दल ह्यांना इतका आक्षेप का, कॅमेरा का लावला? अरे देशाचा पंतप्रधान कुठे आहे, हरवलाय का? मग
देशाचा पंतप्रधान कुठं आहे तर त्या ठिकाणी ध्यान साधना करतोय. पाहायला तुम्हाला त्रास काय आहे? तुम्हाला त्यांचं तर कुठं असं जाऊन परदेशात जाऊन कुठं काय करताय त्याच्यावर तर काही कॅमेरे लावले नाही तर त्यांनी लावावे तसे कॅमेरे, दाखवावे लोकांना. अहो आज जे चित्र आलं ना आमच्याकडे की अदानी अंबानीचं काय त्या लग्न कोणत्या लग्नात गेले होते, हात जोडून एक पत्रिका देऊन एखादा माणूस उभा राहतो ना हात जोडून आणि ती वरात चालली हे हात जोडून उभे आहेत. अहो चित्र किती वाईट होतं ते. त्याच्याबद्दल किती म्हणजे लोकांना असं वाईट वाटत होतं. अरे यार, या महाराष्ट्राचा असलेला मोठा नेता ते अंबानीचं चाललेलं लग्न आणि त्याच्या बाजूला हात जोडून उभा आहे, वरात चालली बाजूला हात जोडून उभा आहे. चित्र पाहायला बरोबर वाटले नाही. कसल्या तुम्ही गोष्टी करताय. आणि म्हणून मोदी साहेबांनी प्रत्येक निवडणुकीच्या नंतर एक आपलं ठरवलेलं ध्येय, जसं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी कधीही पत्रकार परिषद घेत नाही हे ठरवलेलं नियम आहे त्यांचा. निवडणुकीच्या काळामध्ये ते जे काही पत्रकार परिषद घेतात लॉंग पत्रकार परिषद एकदाच घेतात. तसंच त्या निवडणूक झाल्यानंतर दरवेळेला मोदी साहेब हे बाहेर जात असतात, ध्यान साधना करत असतात. हे अनेक वेळा दोन्ही वेळेला आपण पाहिले. म्हणून आता कशावर टीका करावी, राहिलेला सब्जेक्टच नाही, आता ह्याच्यावर टीका करू. मग 7 कॅमेरे का लावले, मग ह्या अँगलने मोदी का दिसले, त्या अँगलने का दिसले. अरे देशाचा पंतप्रधान आहे, अरे होणारा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच आहेत, म्हणून त्यांच्यावर लक्ष हे देशाचं नाही जगाचं आहे. नक्कीच नक्कीच ध्यान साधण्याचा मुद्दा आलेला आहे. मिटकरी, यावर तुमचं काय मत आहे? नाही ठीक आहे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असतो.